आज आमच्या सोनाच्या आमचा मित्र तर आहेच आमचा, मात्र आमचा सोयरा बी आज त्याच्यावर लई मोठं संकट घडलं. आणि या लोकांना या आपल्या या वाळूवाल्यांनी एक टरक गेल्याच्या बाद दुसरा टरक घातला त्यांनी त्याच्या अंगावर. आणि त्याला कडीची नाती आणून द्यायचं. त्याला आम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही देऊ त्या माफ्याला. आणि इथून मोरून आमचा तर माणूस गेला, पण अजून कोणी माणूस जाऊ नाही. दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने संतोष टाक यांना चिरडून ठार मारल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संतोष टाकला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणदणला. वासरी, शंखतीर्थ, आमदुरा या भागात अवैध रेती तस्करी बोकाळल्याने जीवघेणे अपघात वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हायवा चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व चौकामध्ये गतिरोधक व 24 तास CCTV बसवून तस्करीवर कडक नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सर्व पक्षीय पदाधिकारी, व्यापारी, नागरिक व पत्रकारांनी रस्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच दंड वसुलीतून संतोष टाक यांच्या कुटुंबांना मदत व भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. जे कर्मचारी होते संतोष टाक यांचा कैलासवासी संतोष भाऊ टाक काल जे बारडला देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलते आणि बारडून वापस मुदखेडला येत होते. सीता नदीच्या बाजूला जे U-टर्न आहे त्या टर्नला मागून येऊन टिपरने त्याला उडवलं आणि उडवल्यानंतर त्याच्या दोन्ही पायावरून टिपर गेलं. गेल्यानंतर गावातील मंडळीचा फोन आला, आम्हाला सुद्धा फोन आला. आम्ही 5 मिनिटांमध्ये घटनास्थळी गेलो. गेल्यानंतर त्यांना त्रास एवढा होत होता की ते आम्हाला डोळ्याला बघा वाटत नव्हता. आणि काही मुलांना उचललं, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि त्याचा मुलगा त्यांना घेऊन बसला होता. आणि मुलांना 3 वेळेस म्हणत होते मी वाचना आता मरतो म्हणून. आणि त्या परिस्थितीत त्यांना घेऊन गेलो. आम्ही सर्व मुदखेडतील नागरिक सर्व होते. तिथून दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर तिथं सुद्धा थोडा वेळ ते जिवंत होते. बोलल्यानंतर ते म्हणत होते मी वाचणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा इलाज करत होते निर्मल हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्याने काही डॉक्टरांना प्रतिसाद दिला नाही. जास्त रक्त वाहिल्यामुळं त्याच्या मांडीतली दोन्ही नसा तुटून गेल्या. पायाचा चिंदामेला झाला बघा वाटत नव्हतं. दोन्ही नसा तुटल्यामुळं रक्तस्राव जास्त झाल्यामुळं डॉक्टर म्हणले की कमी शक्यता. आणि नंतर प्रकृती त्याची सिरियस होत ते मरण पावल्यानंतर जी प्रक्रिया होती, आम्ही विष्णुपूरला जाऊन त्याचं बॉडीचं PM करणं, नंतर अंत्यविधीला घेऊन येणं. ह्यानंतर सुद्धा मुलांचा खूप काल रात्री उद्रेक होता. मुलांची इच्छा होती की आम्ही प्रेत हे घरी नेणारच नाही, पोलीस स्टेशनला घेऊन येणार जोपर्यंत कारण होत नाही. तेव्हा आम्ही PI साहेबाला बोललो, सर्व गोष्टी मुलांना समजून सांगितल्या की बा प्रेताला असं इकडे तिकडे नेणं चांगलं वाटत नाही. लोकशाहीप्रमाणे आपण आंदोलन करू, लोकशाहीप्रमाणे मागणी करू. मग तिथून आम्ही ठाकरे चौकातून प्रेत पोलीस स्टेशनला न देता घरी नेलो. त्यांच्या घरी नेऊन त्यांची मग जे काही अंत्यविधी होता आपला त्या पद्धतीने सर्व केला. त्याच्यानंतर तीव्र भावना होत्या सर्व लोकांच्या मुदखेडच्या की बाबा अशा घटना घडू नये. याच्या आधी सुद्धा ठाकरे चौकात 3-4 लोक वारले या घटनेमुळं. आणि लोकांचं म्हणणं आहे की सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा बारड रोड, नांदेड रोड, ठाकरे चौक, बायपास आपला जे ओव्हरब्रिज आहे, हे सकाळी जे लोक फिरायला जायचे ह्या लोकांनी सुद्धा फिरायला जाणं बंद केलंय. उमरी रोड असेल, गाड्या म्हणजे वेग जोरात येत आहेत आणि अपघात व्हायची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये ही सुद्धा भीती आहे की रस्त्यावर गेले तर सकाळी फिरायला कुठं आपला अपघात होतो की. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बारड रोडला गतिरोधकाचा विषय असेल, उमरी रोडला गतिरोधकाचा विषय असेल, जे काही विषय असतील, आज रीतसर तहसीलदार साहेबाला मागण्या केलेल्या आहेत. त्या गोष्टी याच्या पुढे तरी अपघात होऊ नये, अशी दुःखद घटना कोणाच्या घरावर येऊ नये. संतोष टाक हा मुदखेडमध्ये सर्वांच्या मनातलं व्यक्तिमत्व होतं. सर्वांची संबंध चांगले होते, सर्वांची तो गोड होता. म्हणून हे पूर्ण मुदखेड जमा झाले. आणि मुदखेडची एकी आहे. काल परत आम्ही बघता एक सोनटके व्यक्ती नावाचे आमचे त्याची दुकान जळाली. तर सर्व मुस्लिम असेल, SC समाज, दलित समाज असेल, हिंदू समाज, या सर्व समाजाने एकी दाखवून त्या मुलांना उभा करण्यासाठी 5 लाख जमा करून दिली. ही मुदखेड शहराची एकी होती. आणि भविष्यात सुद्धा मुदखेडमध्ये अशा काही वाईट घटना घडतील, कोणावर दुःखद घटना घडल, काय वाईट घडल, काही कोणती घटना घडल, त्याच्यासाठी तिन्ही समाज असतील मुदखेडची धावून यायचं मुदखेडचं ठरलेलं आहे की याच्या पुढे जे काही वाईट होईल त्याच्याविरोधात सर्व मुदखेड एकवटल्या जाईल आणि त्याला मदतीला धावून जाईल.
हेच मुदखेडचा आज एकोपा होता की आपण सर्व जातीच्या लोकांनी दुकाने आपली बंद ठेवली, त्या गोष्टीचा निषेध केला आणि संतोष टाकला न्याय भेटा म्हणून आज सर्वांनी आपले दुकान बंद ठेवून इथं आले, दुःखामध्ये सहभागी झाले. सर्वांचं मुदखेडवासियांचं मी अभिनंदन करतो. अशी एकी ठेवली पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी अन्यायाच्या विरोधात एक उठलं पाहिजे. ह्याच गोष्टी चालल्या आणि भविष्यात सुद्धा अशा काही कोणत्या जरी घटना घडतील मुदखेडमध्ये तर हिंदू मुस्लिम दलित सर्व एक होऊन त्याच्या विरोधात संघर्ष करतील. मला याच्या गोष्टीची शाश्वती आहे. काल जे दुर्दैवी घटना मुदखेडमध्ये घडली, एकदम पूर्ण मुदखेड शहरावर एकदम दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. आमचा एक जवळचे सहकारी, त्यांचे वडील गाडी बारडून येताना त्याला एका टिप्परने रेतीच्या टिप्परने हायवाने त्याला उडवलं आणि त्यांचा ते उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधात सर्व मुदखेडवासियांनी स्वस्फूर्तीने सर्वांनी बंद ठेवलं आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहिली की अशी घटना घडलेली आहे आणि इथून पुढे ती घटना होऊ नये याच्यासाठी आम्ही मुदखेडवासियातर्फे मुदखेडचे सर्व प्रतिष्ठानं बंद ठेवून एक निषेध त्या घटनेचा केलेला आहे. या ठिकाणी रेती माफिया असतील, अवैध धंदेवाले असतील, यांचे जे कंटिन्यू गाड्या चालायलेत त्याच्यामध्ये ते बिना नंबर प्लेटच्या गाड्या असतील आणि अवैध रेती, मुदखेड परिसरामध्ये रेतीसाठी कुठेही परमिशन नाही आहे. ही अवैध रेती आणून या मुदखेड परिसरामध्ये इथून हातगाव, तामसा, भोकर इथं मुदखेडहून रेती ते तिथपर्यंत चालली आणि ते गाड्या मुदखेडमधून असा अंदाज आहे, प्राथमिक अंदाज आहे की रोज 300 ते 400 टिप्पर मुदखेडमधून जातात. हे एवढ्या भयानक इथं रेती माफियाचं राज चालू आहे. याच्या निषेधात सर्व मुदखेडवासी एकत्र आलेत आणि त्यांनी हे बंद पुकारलं आणि ते यशस्वी झालं. प्रश्न असा आहे, ट्रॅफिक सेन्स ज्याला म्हणतात, ट्रॅफिक सेन्स वाहतुकीची ती पूर्णतः कोलवडलेली आहे. संतोष टाक एक निमित्त झालं, परंतु वाहतूक एवढी वाढली, त्यातल्या त्या जड वाहनं सुद्धा एवढे वाढले, वाळूच्या गाड्या, रेतीच्या गाड्या, मुरमाच्या गाड्या, अवैध वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चालविणारे जे चालक आहेत, ज्यांच्याकडे लायसन्स आहे नाही कोणी पाहायला तयार नाही, दारू पिऊन गाड्या चालवितात. आपल्या दारू पिण्यामुळं, आपल्या चालविण्यामुळं, आपल्या चुकीमुळं एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो. ही अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे. हे इथंच झालं नाही असं नाही, तर आपण दररोज पेपरला पाहतो, टी व्हीवर पाहतो, दररोज अनेक घटना, अपघात, आणि 90% अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळं, त्यानं असलेल्या नशेमुळं होतात. याच्यावर नियंत्रण विशेषतः पोलीस खात्याचं असणं अत्यंत आवश्यक आहे. तपासणी झाली पाहिजे जागोजागी. दारू पिलेला चालक असेल तर त्याचं लायसन्स कॅन्सल केलं पाहिजे. अशी कुठली तरी कठोर भूमिका घेतल्याशिवाय हे जे चक्र आहे ट्रॅफिकचं, अपघाताचं, माझ्या मते हे कमी होणार नाही. त्याच निषेधार्थ आज मुदखेड बंदची हाक देखील मुदखेड नागरिकांनी दिलेली आहे. ठीक आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्या असंतोषाचं मुळं एक दिवस मुदखेड बंद केलं, ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु एक दिवस मुदखेड बंद करून किंवा निषेध करून चालणार नाही. तर मला असं वाटतं की शासनानं आणि ट्रॅफिक सेन्स ज्याला आपण म्हणतो, वाहन चालकानं सुद्धा जबाबदारीनं गाड्या चालवल्या पाहिजे, नशापान न करता गाड्या चालवल्या पाहिजेत. आणि ज्याच्याकडे आता एवढले पोरं, 10 वर्षाचं पोरगं मोटरसायकल घेऊन फास्ट चालत जाते, त्याच्याकडे ना लायसन्स आहे ना त्याचं वय झालेलं आहे, काय नाही, कोणी पाहत नाही त्याला ताबडतोब अडवून करून तिथल्या तिथं त्याला जर काही फाईन लावला केला तर बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. या भागाच्या आमदार आणि खासदार यांचा प्रशासनावर दाब देखील नाही, अशी भूमिका होऊ शकते काय? आता काय आमदार खासदार, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं काय नाही, हे मला तर फार मोठं कोडं आहे. हे आमदार फक्त काय तर निवडून जायचं, खासदार निवडून जायचे, मस्त आपलं मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायच्या, गडगंज संपत्ती जमा करायची, आणि यांचं साठलोट आहे या कर्मचाऱ्याबरोबर, शासकीय कर्मचाऱ्याबरोबर साठलोट आहे.
आओ चोरो बांधो बारा, आधा तुम्हारा आधा हमारा. त्याच्यामुळं मुक्की तोंड दाबून मुक्क्याचा मार आहे. जनता होरपळली चालली, जनता पोळल्या चालली, जनता त्रस्त झालेली आहे. यांना जनतेचं काही देणं घेणं नाही. यांच्या खुर्च्या टिकल्या पाहिजे, पद मिळालं पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे. पैशातून सत्ता, सत्तेमधून पैसा, हे चक्र चालूच राहणार आहे. दुसरा प्रश्न वेगळा असा आहे की मागील 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं या अंडरब्रिजच्या बाजूला सोनटक्के बंधू यांचं जे दुकान जळालं रात्री 2च्या सुमारास, हा, हो, त्या ठिकाणी देखील अशी बरोबर आहे. त्यांचं 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं. मला समजलं ते. त्यामध्ये नगरपालिकेची फायर ब्रिगेड गाडी असून देखील आपल्या कामाला आलेली नाही. त्यामध्ये कोणाचा मुख्य भूमिका असेल? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फायर ब्रिगेड कशा करताय? फायर ब्रिगेड ठेवण्याचा अर्थ कोण्याही वेळेस, कोण्या मिनिटाला, रात्री बेरात्री आग लागू शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते वेगळ्या वेगळ्या कारणानं. आणि ती जे वस्तू ठेवलेली आहे फायर ब्रिगेडची, ते काही शो पीस नाही, देखावाची वस्तू नाही आहे. आणि फरलांगच्या अंतरावर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या दुकानापासून नगरपालिका. आणि त्या ठिकाणी मला जी माहिती मिळाली अशी की बऱ्याच लोकांनी ढकलून त्या गाडीला चालू करायचा प्रयत्न केला, पण ती गाडी काही चालली नाही. तिचं मेंटेनन्स नाही. काय बिलं उचलून खाल्ली असतील त्यांचं त्यांना माहिती. देवाला गावामध्ये कधी एकदा ती गाडी आली नाही. आणि त्याच्यामुळं त्या बिचाऱ्याचं 15 लाखाचं नुकसान झालं. मला तर म्हणायचं की मुख्य अधिकारी नगर परिषद मुदखेड यांच्यावर गुन्हा दाखल करावा जाळपोळीचा, असं मला स्पष्ट वाटते. जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत हे अधिकारी सुद्धा हे ह्याच्यावर ठिकाणावर येणार नाही. आता अर्धा फूटची गाडी आली तिथून येजेपर्यंत काय राहते, अशी परिस्थिती आहे. आंधळ दळायले कुत्र पीठ खायले, आंधळ दळायले कुत्र पीठ खायले, अशी अवस्था आहे. काय सांगा. काल सीता नदी कॉर्नरला मुदखेड बारड या रस्त्यावरती अतिशय दुर्दैवी एक घटना घडली आणि त्यामध्ये एक संतोष टाकाय नाव इसमाचा मृत्यू झालेला आहे. सदरचं वाहन आता पोलीस विभागामार्फत त्याच्यावरती कारवाई चालू आहे. तर ते नेमकं कशाचं होतं, कुठून कुठं जाऊ लागलं, कुणाच्या मालकीचं होतं, हे तपासामध्ये स्पष्ट होईल. परंतु ओव्हरऑल आता जे निवेदन सगळ्या लोकांनी दिलं तर जनतेमध्ये हीच भावना आहे की हे वाहनावरती तीव्र कारवाई करावी. प्रशासन म्हणून आम्ही त्याच्यावर नक्कीच तीव्र कारवाई या ठिकाणी करूया. त्यासोबतच जे ब्लाइंड स्पॉट आहे, काल मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला अशा सूचना दिल्या आहेत की RTOच्या अनुषंगाने यांच्या वाहनावर कारवाई करा. आणि त्यासोबतच जे ब्लाइंड स्पॉट आहेत की जिथं दुर्घटना होऊ शकते, हे वाहन वेगळा विषय झाला, तर त्याही ठिकाणी आपण बांधकाम विभागाचा RTOचा अभिप्राय घेऊन काय करता येईल त्याही ठिकाणी. जसं आता आपला सीता नदीचा कॉर्नर जो आहे, टर्न, हा ब्लाइंड स्पॉट आहे. मागे आबादारांचा मृत्यू झाला होता, तो जो निवग्याचा टर्न आहे आपल्या पारडी वैजापूरचा, तोही थोडा ब्लाइंड स्पॉट आहे. त्याही ठिकाणी आपण 100% गतिरोधक बसवणं किंवा इतर काही ज्या सुरक्षा कारवाया त्याही आपण या ठिकाणी कारवाई करू. परंतु सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि प्रशासन म्हणून आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत. वाळू घाटावर आपण कधी कारवाई करू? वाळू घाटावरती आपल्या सातत्याने कारवाया चालू आहे. म्हणजे मी सांगायला हरकत नाही की 8 डिसेंबरला सोमवारी खुदऱ्या या गावामध्ये 2 फायबर आणि 2 बोटी उडवण्यात आल्या. नंतर बुधवारी 10 डिसेंबरला माळकवठा गावामध्ये लोहा आणि मुदखेडची संयुक्त कारवाई होती, परंतु 7 फायबर आणि 3 बोटी उडवण्यात आल्या. शनिवारी रविवारी स्वतः मी फील्डमध्ये उतरलो आणि एक शंकतेचं आणि एक वासरीचं असे 2 वाहन स्वतः मी जप्त करून बारड पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी लावलेले आहेत. त्यासोबत कालच आमचे जगताप नायब तहसीलदार आणि PI साहेबांच्या टीमनं 2 बोटी ज्या साईडला होत्या त्या बारड आपल्या वासरीला उडवल्या आहेत आणि आजही काही तराफे जाळण्याची आम्ही कारवाई केलेली आहे. तर कारवाई सातत्यानं चालू आहे. इथून पुढे ही कारवाई अशीच जोरदार पद्धतीने चालू आहे. जे शहरात अवैध वाहतूक जे मोठ्या प्रमाणात रात्रभर चालत आहे, त्यासंदर्भात आपण काय पोलीस प्रशासनाला आपण पोलीस प्रशासनाला याच गाईडलाईन दिलं की आमचे भरारी पथकं चालू आहे, परंतु ज्या गाडीवरती कोणतेही नंबर नाही किंवा ज्या गाडीवरती काही हे नाही, तर नुसतीच एक वेळ महसूलची कारवाई न होता फौजदारी अनुषंगाने आपण कारवाई करू. फौजदारी अनुषंगाने नाही तर आपण RTOच्या अनुषंगानेही सदरच्या सर्व वाहनावरती या ठिकाणी कारवाई या ठिकाणी करणार आहोत. प्रशासनचं ठाकरे चौक इथं गाड्या करत आहे, त्या संदर्भात त्या संदर्भात आपण आता हा जो विषय आहे फौजदारी स्वरूपाचा विषय आहे की कधी रेकी करणं किंवा हे करणं
आमच्या MLRC कायद्यात त्याला तरतूद नाही. परंतु आताच मी PI साहेबांसोबत चर्चा केली, कशा प्रतिबंधात्मक कारवाई या लोकांवरती करता येतील, तर जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई त्याही लोकांनी पोलीस प्रशासनामार्फत आपण करूया. हा घटनामध्ये किती टिप्पर आता पोलीस विभागाच्या माहितीप्रमाणे एक टिप्पर काहीतरी त्यांनी लावलेला आहे. अगोदर 2 लावले होते, पण त्यांचं काही हे नाही. एक लावलेलं आहे, त्याच्यावर फिर्याद देण्याचं काम चालू आहे. आपल्याला अधिकची माहिती कुणाची गाडी होती, काय होती, वाहन चालक कोण होता, आपल्याला पोलीस विभागामार्फतच मिळेल. एकंदरीत जो मृत्यू पावलेले आहे शासनाकडून त्यांना आपण त्याची चौकशी करूया की त्याच्यामध्ये काही तरतूद आहे का. परंतु सदरची गाडी जर इन्शुरन्स मध्ये वगैरे असेल तर त्यांना मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये इन्शुरन्स वगैरे ती गाडी असेल तर इन्शुरन्स पण मिळू शकतो. त्या अनुषंगाने आपण सूचना द्यायला प्रयत्न करूया. जे लोक बघणार आहेत त्यांना सांगितले की 2 हायवा होते, ते एक पुन्हा पाळला, दुसऱ्यांना त्याच्यावर आणावं लागतात. त्यासंदर्भात नाही, आता हा तपासाचा मुद्दा आहे आणि मी PI साहेबांना सांगतो की किती आहेत प्रत्यक्षदर्शी, जे मोकाळ्यावरती उभे होते ते लोक कोण होते, त्यांचे बयान घेऊन वगैरे जे योग्य आहे, जे नियमानुसार कायदेशीर कारवाई आहे तीच परिपूर्ण कारवाई आपण त्या ठिकाणी करूया. आज आमच्या सोनाच्यानं आमचा मित्र तर आहेच आमचा, मात्र आमचा सोयरा बी आज त्याच्यावर लई मोठं संकट घडलं. आणि या लोकांना या आपल्या वाळूवाल्यांनी हे टर गेल्याच्या बाद दुसरा टर घातला त्यांनी त्याच्या अंगावर, आणि त्याला कडीची नाती वाढून द्यायचं. त्याला आम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही देऊ त्या माफ्याला. आणि इथून मोरून आमचा तर माणूस गेला, मात्र अजून कोणी माणूस जाऊ नाही याची दक्षता घ्यावा. तहसील साहेबांना घ्यावा, इन्स्पेक्टरना घ्यावा, त्यांनी घ्यावा, सगळ्यांना घ्यावा. इतका त्यांनी बेफाम चलितात, दारू पितात, चलितात. तुम्ही त्याच्यावर काय नियंत्रण घ्या. टाटपोरा इथे याला झाला शिंदीला, बाईच्या छातीहून गेले आहे तर एवढा मोठा, तरी त्याचं काही झालं नाही. तुम्ही असं होऊ दे ना. माणसं काय किड्याचे झाले काय? हा सांगायचं तुम्ही मला. माणूस काय किड्यावणी झाला का? माणूस माणसाची काय किंमत आहे की नाही तुम्हाला? खाली पैशाचीच किंमत आहे काय? याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा आणि आमच्या संतोष टाकला निर्णय द्या तुम्ही. याच्या पुढे मग जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या याला निर्णय द्या तुम्ही आमच्या सोनाच्या. भरधाव धावणाऱ्या ट्रकवर नियंत्रण आलंच पाहिजे. भरधाव धावणाऱ्या ट्रकवर नियंत्रण आलंच पाहिजे. भरधाव धावणाऱ्या ट्रकवर नियंत्रण आलंच पाहिजे. चला ना. एक मिनिट.
अवैध धंदे बंद करा, बंद करा, बंद करा. अवैध धंदे बंद करा. टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. संतोष टाकेंच्या कुटुंबियाला न्याय. संतोष टाकेंच्या कुटुंबियाला न्याय. रेड्डीवाल्याचं करायचं काय? रेड्डीवाल्याचं करायचं काय? अरे न्याय द्या, न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. संतोष टाकला न्याय द्या. अरे बंद करा, बंद करा. बंद करा, बंद करा. रिटर्न रनची केस झाली पाहिजे त्याच्यावर, रिटर्न रनची. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. एक मिनिट धावणाऱ्या टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. धावणाऱ्या टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. शेती माफियावर कारवाई झालीच पाहिजे. शेती माफियावर कारवाई झालीच पाहिजे. अवैध मुत्कलमध्ये बंद, झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. अवैध धंदे मुत्कलमध्ये बंद. झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. हर चौकात गतिरोधक झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. चौकात गतिरोधक झालेच पाहिजे. आणि तुम्हाला एक मिनिट थांबा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गुजरीमध्ये तुम्हाला हे सांगतो, गुजरीमध्ये असे ऍक्सिडेंट व्हायले तर तिकडून एक गाडी आली पण तिथं गतीने होतं उकळून टाकलं. प्रशासनाला सांगून आपण जिल्हा परिषदच्या शाळेसमोर आहे. धावणाऱ्या टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. धावणाऱ्या टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मुदखेडचे वाळू घाट बंद झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. मुदखेडचे वाळू घाट बंद झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. धावणाऱ्या टिप्परवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. वाळू माफियावर कारवाई. वाळू माफियावर कारवाई. संतोष भाऊ टाकेंना न्याय. संतोष ट्रकवर कारवाई. बंद करा. बंद करा. बंद करा. बंद करा. माफिया बंद करा. बंद करा. बंद करा. अवैध धंदे बंद करा. खाली मुंडका वरी पार. खाली मुंडका वरी पार. खाली मुंडका वरी पार. मिळाला पाहिजे. मिळाला
संतोष टाक यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष टाक यांना न्याय मिळालाच पाहिजे. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मुदखेड तालुक्यातील अनाधिकृत रेती घाट बंद झालेच पाहिजे. मुदखेड तालुक्यातील अवैध रेती घाट बंद झालेच पाहिजे. रेती घाटात हात मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. अवैध रेती घाटात हात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. संतोष टाकला न्याय द्या. टिप्पर चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. साहेब, हे आमच्या गाववाल्याच्या वतीने निवेदन देत आहे. काल एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचं एका ट्रकनं अंगावर नेऊन गाडी घातली, टिप्परनं अवैध रेती चालकानं, आणि त्याची माणुसकी इतकी, तो अंगावर नेऊन सुद्धा तो थांबला नाही जागेवर. दिवसा ढवळ्या उठून तो निघून गेला. आणि आजपर्यंत आज सकाळी त्याचे PI साहेबांनी त्याची चौकशी केली आणि हे कारवाई केली. पण यापुढे ज्या ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं नियोजन ह्या येत्या 8 दिवसात झालं पाहिजे. नाहीतर आम्ही स्वतः JCB घेऊन त्या ठिकाणी खंदून त्या ठिकाणी गतिरोधक करू. त्यानंतर या रोडवरती CCTV कॅमेराची गस्त राहिली पाहिजे, जेणेकरून अशा कारवाई जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कारवाई करायला आणखी सोपं जाईल. त्यानंतर अवैध उत्खनन करणारे जे काही हे आहेत वाहनं आहेत, RTO पासिंगचे असले पाहिजे. ते बरेचसे वाहनं नंबर प्लेट झाकलेले आहेत, नंबर प्लेट पुसलेले आहेत, जेणेकरून असे वाहतूक करताना त्यांचे कुठल्याही त्याच्यावर कारवाई होणे म्हणून अशी त्यांची हे चालू आहे. आणि या कालच्या कारवाईमध्ये हिट अँड रनची कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून तो आरोपी बाहेर सुटला नाही पाहिजे. दुसरे जे ऍक्सिडेंटल केस होतात त्यामधून आरोपी बाहेर येतो, पण आपण जर यावर हिट अँड रनची कारवाई केली तर नक्कीच तो जेरबंद होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. आणि पीडित कुटुंबावर या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून देखील आर्थिक मदत जे काही होईल तात्काळ स्वरूपात त्या कुटुंबावर शोककळा कोसरलेली आहे आणि करता करता पुरुष त्या कुटुंबातून गेलेला आहे. त्यामुळे त्या कुटुंबावर आर्थिक संकट देखील आलेलं आहे. आपण प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त लवकरात लवकर आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी देता येईल ही विनंती तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने. बिना नंबर प्लेटच्या बिना याच्या गाड्या चालवायचं, त्यांचं वय ते चालवणारे जे चालक आहेत त्यांचं वय 20 वर्षाच्या मधावर, त्यांना एकतर अनुभव नाही, काय नाही, आणि रोडनी तरी कॉम्पिटिशन करायचं कोण जास्त ट्रिपा मारते दिवसभरामध्ये. कुठल्या वाळू माफियाकडून तुम्हाला फोन येत असतील त्यांचे फोन डिस्क्लोज करा. सगळ्यात महत्वाचे, वाळू माफिया फार सगळ्यात मोठे गुंड आहेत आणि सगळ्याच क्षेत्राला याच्यापासून त्रास होतो. सामान्य लोकांपासून विकासाच्या सगळ्या संकल्पनावर सुद्धा हे वाळू माफिया प्रचंड प्रमाणात परिणाम करत असतात. आज ते जीव गेलेला आहे. माझं 40 विद्यार्थी वाचले या स्लीपरच्या एका धडकेमधून. त्यामुळे तुम्ही सातत्याने याच्यामध्ये कारवाया करा आणि लोकांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न. विल्हेवारात झाल्या. काल याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आमची तातडीची बैठक घेतली. त्याला RTOचे लोक होते, पोलीस विभागाचे अधिकारी होते, आम्ही होतो. तर आता नुसतंच महसूलचीच कारवाई नाही होणार आहे. RTO विभागाला पण यांचे जे वाहन आहेत ते आपण ब्लॅकलिस्ट करण्यासाठी पाठवणार आहोत, जे काय आहेत ते. त्यासोबतच जे नंबर प्लेटवाले नाही आहेत किंवा ज्यांचा काही बोल होत नाही त्यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे पण या ठिकाणी दाखल करणार आहोत. ही घडलेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारे जे होत असेल तर. आणि आता जे चंद्रजींनी मुद्दा व्यक्त केला, जो आपल्या टर्न आहे, शार्प टर्न जो आपला इथल्या स्मशानभूमी बसला आहे, तिथेही मी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्फत तिथं काही गतिरोधक करता येईल का, कारण तो टर्न एवढा आहे की आता ही टिप्परचा विषय जाऊ द्या, पण दुसऱ्या कशामुळे पण तिथं दुर्घटना होऊ शकते, तेही आपण लवकरात लवकर करून घेऊ. पण या प्रशासनापासून पण आम्ही पण या गोष्टीमध्ये फार दुःखी आहोत. PI साहेब आहोत आणि आम्ही कुणाला त्याच्यामध्ये सोडणार नाही आहोत. ज्याच्यावर आहे नुसतीच महसूलची किंवा दंडाची कारवाई वाहन सोडणं नाही, तर आपण त्याच्यावर RTOची पण आणि फौजदारी पण अशाही सायमल्टेनियसची कारवाई या ठिकाणी जास्तीत जास्त करणार आहोत. तर ही आपली भावना जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. साहेब, तुम्ही ते तुमची कारवाई करता, एक विनंती आहे, बोट उडून देता जिलेटिननं. पण माझ्या आतापर्यंतच्या पाहण्याच्या अनुभवातून मी मागच्या 30 वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवातून सांगतो,
तुम्ही जिलेटिननं जे बोट उडून देता ते फक्त थोडस डॅमेज करून सोडतात, त्याच्यात नुकसान मोठं होत नाही. तर माझी एक विनंती आहे नागरिक म्हणून, त्या बोट आणून सरळ तुमच्याकडे जमा करून टाकाव्या, तिथं जिलेटिन उडून देण्याच्या वेळेस, कारण परत त्यांना ते रिपेअर करून परत वापरल्या जातात. तसं न होऊ देता तुम्ही त्या बोट आणून जप्त करून आणि गाड्या सुद्धा कारवाई करून त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी. कारण महाराष्ट्र शासनानं फार मोठा कायदा पण लागू केलेला आहे. जवळपास मला वाटते 2 लाखाचा काहीतरी दंड आहे, पण 2 लाखाचा दंड होत नाही या ठिकाणी, केला जात नाही, फार कमी प्रमाणात केला जातो. कोणावर केला जाते ते पण मला माहिती आहे. जर एखाद्या तुमच्या मंडळ अधिकाऱ्याचं किंवा तलाट्याचं त्या गाडीवाल्याशी जर जमत नसेल तर त्याच गाडीवाल्यावर ते मोठा गुन्हा दंड लागला जाते, बाकी लोकांवर लादला जात नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमची अधिकाऱ्यांची मग पोलीस अधिकारी कारवाई करायला जाणार असतील किंवा तुमचे वरिष्ठ अधिकारी जाणार असतील किंवा तुम्ही जाणार आहात, त्यावेळेस तुम्ही पोहोचण्याच्या आधी तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांकडूनच त्यांना फोन जातो. हे मी खात्रीनं आणि विश्वासानं आणि जबाबदारीनं सांगायलो मी तुम्हाला. ह्या गोष्टीवर सुद्धा तुम्ही अधिकारी म्हणून थोडस लक्ष द्यावं, एवढी विनंती आहे. बऱ्याच वाहनावर कारवाई झाली. ज्यांनी बॉन्ड लिहून गेले त्याच्यानंतर आम्ही ते वाहतूक करणार नाही. याची लिस्ट आहे, त्याची बॉन्ड दिलेले आहे आणि ते लोक काय केले, आज हे बॉन्ड हे नंबर देणं परत आमच्यावर कारवाई होण्यामध्ये त्यांना नंबर दिलेले आहेत, नंबर लावलेले नाही. त्याच्या मागचा मेन हेतू आहे, ज्या वाहनावर आपण पहिले कारवाई केली बॉन्ड घेतली त्यांची वाहनं पहिले जप्त करा, हे धंदाच बंद होऊन जाते. विशेष म्हणजे कसं की आपण हे जप्ती केली वाहनं ते पोटपोटाला हे व्हायला, पण वाहनं आहेत ना, वाहनं या कायद्यानुसार तुम्ही जप्ती करा, तुमचे वाहनं सुरू ठेवू नका. काल आरटीओ साहेबांसोबत चर्चा झाली की यांना कसं काय बंद करता येईल. आपल्या कायद्यात तरतूद अशी की वाहन जर दंड भरला तर बॉन्ड घेऊन सोडण्याची तरतूद आहे आमच्या कायद्यामध्ये. आता हे दुसरे विषय, आरटीओचा काय कायदा आहे का, आरटीओ मध्ये काही त्याला करता येते का, त्या अनुषंगाने कालच चर्चा झाली की पहिला गुन्हा केला तर 30 दिवस ब्लॅकलिस्ट करता येईल, दुसरा गुन्हा केला तर त्याला काही अजून 1 वर्षापुरतं ब्लॅकलिस्ट करता येईल, आणि तिसरा गुन्हा करता त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट करता येईल. असेच आता त्यांची काल ती चर्चा झाली. तर आपल्याकडे ज्या लोकांचे फौजदारी गुन्हे दाखल PI साहेबांकडे, सगळ्या वाहनांची यादी आम्ही आरटीओ विभागाला पाठवणार आहोत. पाहिजे तुम्हाला पण त्याची प्रत देतो आम्ही की त्याची ब्लॅकलिस्टची कारवाई त्यांच्या सराव करण्यात येईल म्हणून. त्याच्यामध्ये कुणालाच आपण काही याच्यामध्ये सोडणार नाही आहोत. काय काय याचे चौक आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर या 4 दिवसामध्ये डिटेक्ट करा. मुदखेडचे 12 रोड भरपूर असे टर्न आहेत, त्या ठिकाणी आपण गतिरोधक मुदखेडचे हे चौक आहे आपला, ठाकरे चौक असो, बसवेश्वर चौक असो, उदाहरण खाली एकही गाडी तिथे 80च्या खाली नसते. वासी आणि शंकीरच्या घाटामध्ये होती, आता पाण्यात उडून हायड्रोलिक्सने वरे करतात. चिंता बंद केलं, मॉर्निंग वॉकला जाणं बंद केलं. जीव या टिप्पाला वाहन थांबून ते बघायला आधी बंद झालं पाहिजे. ते बंद झालं तर समोरची सगळ्या घटनात ते काय व्हायचं तिथं थांबायचं काय नको म्हणे. कारमध्ये जे काही फक्त रास्ते जे असते ते बंद झाले पाहिजे. अधिकारी तिथे यायला काय नाही, त्यांना पहिलंच समजायला. आपल्याला आता इमिजिएट आपल्या हातामध्ये त्या आरटीओच्या कारवाईचं आहे, ते पत्र द्यायला होते. फौजदारी गुन्हे काय आहेत ते करायचेच आहे, आणि ते गतिरोधकाचा जो विषय आहे, आता एक टिप्पर हा विषय झाला, पण जे टर्न शार्प आहेत आपली, त्या गतिरोधकाचा विषय घेऊन मी आताच बांधकामच्या अधिकाऱ्यांना बोलावतो. त्यांना काय आमची मंजुरी लागते ती मंजुरी घेऊन आम्ही सगळेच पॉईंट बघतो. निवड्या फाट्याचा एक पॉईंट आहे, मला वाटतं पारडी वैजापूरचा पॉईंटला एक पॉईंट आहे. आपण ऍक्च्युअली बारडमध्ये बसवले होते, बारडमध्ये पण बारडमध्ये दुर्घटना झाली होती, मी आलो तेव्हा. तर आपण लीड घेऊन बारडमध्ये गतिरोधक बसवले होते, तशी आपण लीड घेऊन आहे आपल्या हायवेला दोन्ही साईडला आपण जे आता कसं असते रमलर स्ट्रिप्स आहेत, पण हे झाले रबरर स्ट्रिपला कोण थांबून नाही हायवे त्याच्या नियमानुसार मॅक्झिमम आपण करायचा प्रयत्न करू. वन वे आहे, रोडचं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. कारण काय स्पीड मधून तिकडून गाड्या येते, तिथं त्या स्कूलला पार्किंगची व्यवस्था नाही, कशाचीच व्यवस्था नाही. सगळे स्कूल सुटल्यानंतर पालक आणि विद्यार्थी त्या गेट मधून पळत येतात बाहेर. आल्यानंतर तिकडून येणारे जे वाहन आहेत ते स्पीड मध्ये, त्याच्यामुळे तिथं फार आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेसमोर पहिला करायला हवा. कारण काय 2 मुली आहेत, मला 3. नगरपालिकेत या मुली 2दा मरता वाचलेल्या आहेत. कारण काय स्पीड अशी पळतात गाडी तिथं. मी मला फोन आल्याच्या बाद मी कंटिन्यू कॉल देते. गोदावरी नदीच्या काठचा पट्टा आहे. मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीचा संपूर्ण पट्टा हा हरित झोन म्हणून शासनानं जाहीर केलेला आहे. या ठिकाणी तरी देखील
अधिकाऱ्यांच्या संमतीने म्हणायला हरकत नाही, कर्मचाऱ्यांच्या संमतीने म्हणायला हरकत नाही, जे तलाठी आहेत त्या भागाचे, जे मंडळ अधिकारी आहेत त्या भागाचे, त्यांच्या सगळ्या संमतीनं हा अवैध रेती उपसा चालू आहे. आणि ह्या रेतीवाल्यांकडून मुदखेड तालुक्यामध्येच नव्हे तर शहरातून ज्यावेळेस वस्तीतून ह्या गाड्या जातात त्यावेळेस 40 ते 50, 60च्या स्पीड पर्यंत गाड्या नेल्या जातात आणि त्या स्पीडमुळे समोर येणारा प्रत्येक मनुष्य टिपला जातो. आज याचाच भाग म्हणून आमचा निर्दोष असलेला संतोष टाक या ठिकाणी मयत झाला. तुम्ही जर फोटो पाहिले असतील संतोष टाकचे, त्यांच्या दोन्ही पायावरून त्याच्या टिप्परचे चाक गेले आणि त्या दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाला आणि आज हा संतोष टाक आपला मित्र आपल्यामध्ये राहिला नाही. याचं कारण ते सर्व अधिकारी त्या पट्ट्यामधले, रेती घाटामधले जे तलाठी आहेत, जे मंडळ अधिकारी आहेत, हे सगळ्यात मोठे दोषी आहेत. माहितीये मुदखेड मध्ये ठाकरे चौकामध्ये मोठमोठ्याला गाड्या लागतात आणि या अधिकाऱ्याने रेकी होते, पण हे अधिकारी काहीच लक्ष देत नाहीत. यांचा आज या ठिकाणी मी धिक्कार करतो परत आणि एक मागणी करतो यांना या ठिकाणी की आज काल जे घटना झाली, संतोष टाक या ठिकाणी मरण पावला, या टिप्पर चालकाने पळून गेले न थांबता. या टिप्पर चालकावर आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संतोष टाकला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. आणि ही मागणी घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत अधिकाऱ्यांकडे. मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो, मुदखेड तालुका हा रेतीसाठी, उपशासाठी बंदी घातलेला गाव आहे. शंकतीर्थ असो, टाकळी असो, जे काही वासरी घाट असो, या ठिकाणाहून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. मुदखेड तालुक्यात दररोजचे 300 टिप्पर जातात. किती जातात? 300 टिप्पर. 300 टिप्परची मी लिस्ट सुद्धा देऊ शकतो मागितली तर अधिकाऱ्यांनी. मला एवढी विनंती करायची या ठिकाणी, जो टिप्परवाला आहे त्याच्या मालकावर आणि चालकावर गुन्हा दाखल सदोष वधाचा झालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे टिप्पर या ठिकाणाहून जातात त्यांच्या टिप्परची स्पीड शहराच्या लगत किंवा रोडने जात असताना, मनुष्य वस्तीमधून जात असताना कमीत कमी 20 ते 25 ची असावी, त्याच्यावरही नसावी. याच्यावरती नियंत्रण आणावं एवढी आमची विनंती आहे. धन्यवाद. अहो मातीचे टिपर शीक काढून चलित, त्याला मॅट पीठ काही बांधायचं राहते की नाही, मॅट बांधणारे काही नाही, ते गतिरोधक ठेवलं पडले. तिथं आहे जिल्हा परिषद शाळा, लेकरे नाते वसंतवाडीतून रस्ता आहे. हे आम्ही वसंतवाडी, रोई पिंपळगाव वसंतवाडी, रेतीचे आम्हाला काही त्रास नाही, मातीचा त्रास आहे. मातीचे म्हणजे शीक काढाले दोरी, शीक काढून ते हे नेले. रेतीचे काय आपल्याला, रेतीचे ते लेवल मध्ये नेतात.